शिवाजीनगर पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये बँक ऑफ बडोदा रोटरी क्लबजवळ ही बँक आहे। त्या बँकेमध्ये ह्यातील फिर्यादी नितीन जाधव हे 50,000 रुपये भरण्यासाठी साधारण 3 वाजता दुपारी बँकेत गेले होते आणि ते बँकेत लाईनमध्ये उभे असताना एक अनोळखी इसम जवळ आला आणि त्याला बोलला की माझं बँकेत अकाउंट नाही आहे आणि मला माझ्या मिसेसला पैसे पाठवायचे आहेत, तर मी पैसे देतो, तो तुम्ही तुमच्या अकाउंटमध्ये भरा आणि तुमच्या मोबाईलने माझ्या मिसेसला पैसे पाठवून द्या असे सांगितले। आणि फिर्यादीला त्याच्यावर विश्वास लागला आणि तो त्या अनोळखी इसमाबरोबर बाहेर आले। त्यावेळी आरोपीने 1,00,000 रुपये रुमालात गुंडाळलेले आहेत असे म्हणून तो जो पैशाचा गट्टा होता तो फिर्यादीच्या हातात दिला आणि फिर्यादीकडचे जे 50,000 रुपये होते ते त्याने आरोपीने स्वतःकडे ठेवले। त्यानंतर फिर्यादी हे लाईनमध्ये उभे राहून पैसे भरण्यासाठी उभे होते लाईनमध्ये। थोड्या वेळानंतर त्यांनी ते रुमाल उघडून बघितला तर ते आतमध्ये नोटांच्या आकाराचे पुठ्ठ्याचे तुकडे होते। जर लक्षात आलं त्यांना शोधलं त्या अनोळखी इसमाला, पण ते पळून गेले होते। त्यानंतर फिर्यादी पोलीस स्टेशनला आले आणि फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे आणि तपास सुरू आहे।